सरपंच देशमुख यांची हत्या होऊन 50 दिवसांचा काळ लोटलाय। त्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामधील वातावरण तापलंय। तपास यंत्रणेकडनं या हत्या प्रकरणाचा तपास केला जातोय, पण या घटनेमधील 8वा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाहीये। कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा मिळत नसल्यामुळे त्याचं नेमकं काय झालंय असा प्रश्न आता निर्माण झालाय। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्य ढवळून निघालाय। संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस उलटलेत, पण प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळेचा अद्यापही थांग पत्ता लागेना। SIT पथक, CID पथक आणि पोलीस प्रशासन या सगळ्या यंत्रणांना कृष्णा आंधळे गुंगारा कसा देतोय असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे फरार कृष्णा आंधळे याचा घातपात झाला असावा असा संशय आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केल्यानं खळबळ माजली। माझा संशय आहे, जर हे बघा, एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो, 24 तासात सापडतो। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल, मला असं वाटतं। याचा अर्थ मी असं समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत, आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहित नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? याचा अर्थ त्यांचा कुठंतरी संबंध आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून अतिशय निर्घुणपणे हत्या झाली। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे। त्याचमुळे गेल्या 50 दिवसांपासून बीड ते दिल्लीपर्यंत हे हत्या प्रकरण गाजतंय। 9 डिसेंबर सरपंच संतोष देशमुख यांचं टोल नाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली। 10 डिसेंबर हत्या प्रकरणातील 2 आरोपी जयराम चाटे, महेश केदार यांना अटक झाली। 11 डिसेंबर 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला। 11 डिसेंबर खून प्रकरणातील 3रा आरोपी प्रतीक घुले अटकेत आला। 18 डिसेंबर हत्या प्रकरणातील 4था आरोपी विष्णू चाटे जेरबंद झाला। 31 डिसेंबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे येथे शरण आला। 4 जानेवारी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाली। 11 जानेवारी सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला। संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे लक्ष लागलंय। सगळ्या राज्यातली पोलीस यंत्रणा या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी कामाला लागली होती। तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे। तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली, काय वाटतंय कशामुळे हे सगळं होतंय? एक आरोपी अद्यापही अटक नाही। अटक झालेले आरोपी आहेत, त्यांनी काय तपास दिला, त्यांनी या आरोपीविषयी काय सांगितलंय, ते संभाव्य कुठं जाऊ शकतं, त्याचे ठिकाणं कुठं होते, हे खरं तर कस्टडीमधून बाहेर यायला पाहिजे होतं। जे PCR होते आरोपींना घेतलेले त्याच्यातून, पण ते तसं न होता अजूनही तो आरोपी फरार आहे। एका आरोपीला पकडायला 20 दिवस, 25 दिवस, महिना, 1.5 महिना लागतो। ह्याच्यातून एक सरकारनं किंवा या यंत्रणेने लक्षात घेतलं पाहिजे की या आरोपीनं कुठल्या पद्धतीनं ते गुन्हे केलेले आहेत, आणि ह्याच्यातून हे किती मुरब्बी आहेत। कागदावर आलेले गुन्हे एवढे आहेत, मग न काही त्याची दखल घेतलेले गुन्हे किती असतील, किंवा यांना किती अभय दिलं गेलेलं आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह 7 जण अटकेत आहेत, पण अद्यापही 8वा आरोपी कृष्णा आंधळे हाती लागत नाहीये। त्याचमुळे तपास यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। 2023 मध्येही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा, तरीही अटक झाली नव्हती। मागील 4 वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। खंडणी, मारामारी, खुनाचे प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याने केलेत। 2024 मध्ये गावातीलच एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर तब्बल 6 महिने तो फरार होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 50 दिवसांपासून तो फरार आहे। 5 का 7 पत्र्याचं घर आहे, गरिबी आहे, आणि त्याला फारसं काही घराबद्दल, म्हणजे हे मी म्हणत नाही, आपल्या घराबद्दल, आई वडिलांबद्दल प्रेम असतंच, पण न जाणो त्या लेकराला त्याच्या घराची ओढ नाही, किंवा त्याच्या घराकडे अनेक दिवस तो संपर्काविना राहतो, असा त्याची हिस्ट्री आहे। त्याच्यामुळं कदाचित आता तो एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात, किंवा आणखी कुठं
नेपाळकडे इकडे तिकडे सरकलाय का, असं काय घडलं असेल? वाल्मिक कराडचा पंटर असलेल्या कृष्णा आंधळेवर याआधी सुद्धा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पण गेल्या काही वर्षातले गुन्हे असोत किंवा देशमुख हत्या प्रकरण, पोलिसांच्या हातावर तुरू देण्यात आंधळे नेहमीच यशस्वी झालाय. कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागत नाही, तो कुठे लपून बसलाय, त्याला कोणी आसरा दिलाय, कृष्णा आंधळे याचा ठाव ठिकाणा मिळत नसल्यानं त्याचं नेमकं झालं काय, असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.